साखर संपली माझी, माझी साखर संपली गो. शर्मिला जिंदाबाद, शर्मिला जिंदाबाद, तू सदा रहा आबाद आबाद. उघड बाई पटकन दरवाजा, साखर संपली माझी. अगो बाई, आता कोण आलं? बाई 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 बाई, सुमित्रा आल्या वाटतं. साखर मांग्या काकू. मम्मीची आणि पप्पांची रिलेशनशिप एवढी मजबूत नाही जेवढी ह्या काकूंची आणि माझ्या मम्मीची आहे. कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहेस ग? मी पण मजेत आहे ना, आतमध्ये ये. काय प्रसाद? बस बस. हो हो, बसायलाच आलोय मी. काय मग आज काय काम काढलंस? होऊन होऊन काय होणार ग, साखर संपली माझी. हलकट. साखर हलकट ती साखर सारखी संपत राहते. बघ ना, सारखी संपत राहते. आता मी काहीच केलं नव्हतं तरी पण संपली. हे धर, थोडी साखर द्या. हा देते. हा भरून दे. हा पूर्ण गच्च एकदम काठोकाठ भरून द्या. बरं बरं, एकदम भरून आणते, गच्च एकदम. बेनलाची काय बोललीस का? काय मग स्टडी चालले वाटतं? काकू तो कसला अभ्यास करतोय? एक नंबरचा ढगुळा येतो. तुझाच भाऊ आहे ना, तुझ्यासारखाच असणार ढ. जेव्हा बघाव तेव्हा साखर साखर साखर. किती साखर खाते? 10 किलो साखर लागते महिन्याला, त्यातली 3 किलो विलाच जाते. माझी अनुष्का ना इतकी हुशार मुलगी आहे, इतकी हुशार, एकदम ब्राईट स्टुडंट आहे. तिची टीचर सदा तिला म्हणत असते, तू पुढे जाऊन खूप मोठी काहीतरी होणार. सतत सतत, हा एकदम सतत बोलते तिला. 10 पैकी 2 होते तिला. हा त्याच्या पेपरला तो पेपरच अवघड होता. त्याच्या मागच्या टेस्टमध्ये तिला 10 पैकी 10 पडले होते. त्याच्या मागचा पेपर काकू फुटला होता. सगळ्यांना 10 पैकी 10 पडले होते. मला पडले होते. माझ्या शेजारी बसती मिनल, तिला पडले होते. सगळ्यात मोठी ढगुळी ती आहे शाळेतली, तिला पण 10 पैकी 10 पडले. मग अनुष्काला पडले, त्यात कुठली मोठी गोष्ट नाहीये. पेपरच फुटला होता ना तो वीकली टेस्टचा. दात पाडील सगळे. माझा मुलगा आहे ना राहुल, इतका हुशार, काय सांगाव. त्याच्या पुढे सगळे फेल, इतका हुशार येतो. म्हणून तुम्ही त्याला हॉस्टेलला टाकलं काय? मला वाटायचं पहिले की जे ढगुळे असतात ना त्यांनाच हॉस्टेलला टाकतात, पण आता मला कळलं हुशार मुलांना पण हॉस्टेलला टाकतात. तुमचं राहुल लय हुशार आहे ना, म्हणून तुम्ही त्याला हॉस्टेलला टाकलं. आता मी पण जातो हॉस्टेलला पुढच्या वर्षी. शर्मिला आण जरा लवकर साखर. सुमित्रा ठीक आहे साखर. थँक्यू सो मच शर्मिला. चल आता जाते मी. हो हो. काय तुझी मैत्रीण आली, तू तुझ्या मैत्रिणीला चहा पण नाही विचारणार? भाई भाई, बस बस आणते चहा. बिस्किट पण मारीचा. बिस्किट संपला. ठीक आहे ठीक आहे, नुसता चहा पण चालेल. कालच संपलं गो बिस्किट. आणलं असतं, कालच संपलं. श्रेया तुमचा टीव्ही बंद आहे का? हो काकू, आता एक्झाम चालू आहेत ना, म्हणून मम्मीने टीव्ही बंद केला. अच्छा, डिस्ट्रॅक्शन होतं टीव्हीमुळे. माझी अनु ना इतकी इतकी फोकस मुलगी आहे. इतका फोकस असतो ना तिचा. तिला घरात टीव्ही असो, वायफाय असो, काही असो, फरकच पडत नाही कशाचा. इतकी फोकस आहे. अभ्यास करायचा म्हणजे करायचा. डिस्ट्रॅक्शन होतच नाही तिला. श्रेया हा ड्रेस कुठून घेतलास ग? हा वाला ड्रेस का? मम्मीने आणलाय चोर बाजारातून. चोर बाजार? मम्मीने साडी घेतली ना, त्या साडीवर हा ड्रेस फ्री भेटला मम्मीला. वाटलं तर मला बघूनच वाटतंय. आता आमच्या घरात बघ, आमच्या घरात सगळं ब्रँडेड असतं. काकू ब्रँडेड म्हणजे काय असतं? ब्रँडेड म्हणजे कसं समजावू तुला? आता आता ऐक, हा मी टॉप घातलाय. हा टॉप एकदम मोठ्या कंपनीचा आहे, ती झाली ब्रँड. त्या कंपनीचे मी कपडे घालते याचा अर्थ मी ब्रँडेड. असंच आमच्या घरात सगळं ब्रँडेड आहे. हो का? टूथब्रश पासून टॉयलेटच्या ब्रश पर्यंत सगळं ब्रँडेड. अजून हे सोडा, आमच्या ते समजले समजले. आला आला चहा आला. आला आला, पटकन प्या आणि पळा. श्रेया जा अभ्यास कर, पळ. बस ना बस. हा बसते ना बसते. झालं यांचं सुरू, मला नाही ऐकायचं हे. काय चाललंय मग अजून? काही नाही बाई, माझं निवांत चाललंय. तू सांग काय काय चाललंय तुझं? काही खबर आणलीस का नाही? ब्रेकिंग न्यूज आता काय सांगू तुला. ती विकासची आई आहे ना, हा आता शिबेन का, ती मला म्हणत होती आता आमच्या इकडे राहायला खूप त्रास होतोय, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, मग तुमच्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेणार अशी म्हणत होती मला. काय काय? वा वा, तुला काय झालं कार्टे? तू माझा मित्र आहे ना मम्मी, अनुष्काचा पण मित्र आहे. बरं बरं, जा तुझ्या रूम मध्ये अभ्यास कर. हा नाही आली तरच बरी आहे.
असं का? एक नंबरची भाव खाती, इतकी भाव खाती ना, कांद्यापेक्षा जास्त तिचा भाव एवढा असते का? हा ते तर आहे बरं का, खूप भाव खाते, एवढा कोण असतो खायचा. अच्छा ती मिस्टर आणि मिसेस शुक्ला आहे ना, दोघं नवरा बायको, हो रात्रभर भांडणं, मारा माऱ्या हाणा माऱ्या, काय मजा आली. 3 वाजेपर्यंत ऐकत होते मी. 3 वाजेपर्यंत तू ऐकत होती का? हो, इतकी मजा आली ना, काय सांगू, शब्दात सांगता येणार नाही. मजा, जाम मजा आली. नंतर असं मला वाटलं आता काय करतात हे, काय करतात, अचानक बंद झालं. पण आज परत होतं असं वाटतंय. भाई खरंच तुला मानलं पाहिजे, गजनी बुक मध्ये तुझं नाव पाहिजे, सगळ्यात जास्त ऐकणारी बाई. तू काहीतरी सांग. ती सुनेची मम्मी नाही का, इतकी इतकी भांडकुदळ बाई आहे ना ती. आता बघ हा, त्या दिवशी मंडईमध्ये मी तिच्याकडून 10 रुपये घेतले होते. 10 रुपये घेतले तर त्या 10 रुपयासाठी ती सकाळी सकाळी एकदम पहाटे 6:30च्या आसपास आली ती पैसे मागायला. एवढं असतंय का? मग झाली आमची भांडणं सकाळीच. तू ऐकलं असशील की? हा, मी ऐकलं होतं सगळं. 6:35 सुरू झालं, त्यानंतर 6:40 संपलं. खूप लवकर संपलं. काही सांगून फायदे तुला? जरा बाई, झाला माझा चहा पिऊन, निघते मी आता, खूप वेळ झाला. हो. सुमित्रा, जरा कचरा उचल ग. हा तुझा कचरा आहे. नाही माझा कचरा नाही, हा तुझा असेल, तू उचल. नाही माझं नाही सुमित्रा, तुझंच असेल. शर्मिला, माझा तोंड नको उघडूस. अजून किती उघडू? पहिलेच उघडलंय ते बंद कर.